नमस्कार, स्वागत आहे आपले MCQ लिंक चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10वी इतिहासाच्या क्रमिक पुस्तकावर आधारित महत्त्वपूर्ण MCQ बघणार आहोत. त्यासाठी कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये खालीलपैकी कुणी मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब केला नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रणजित गुहा. रणजित गुहा याच नावाशी मिळतं जुळतं नाव आहे ते म्हणजे रामचंद्र गुहा. रामचंद्र गुहा हे देखील इतिहासकार आहेत आणि त्यांची इतिहासावर प्रसिद्ध अशी पुस्तकं आहेत. आणि रणजित गुहा हे जे आहेत हे सबाल्टर्न हिस्ट्री म्हणजेच वंचितांचा इतिहास या लेखनाशी संबंधित आहेत. त्यांचा मार्क्सवादी इतिहास लेखनाशी काही संबंध नाही. आणि दामोदर कोसंबी, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील, त्यानंतर श्रीपाद डांगे इत्यादी लेखक हे मार्क्सवादी इतिहास लेखनाशी संबंधित होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे देखील मार्क्सवादी इतिहास लेखनाशी संबंधित होते आणि ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी देखील एक होते. आणि डांगे यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. कॉम्रेड शरद पाटील हे जे होते हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील होते. मागच्या प्रश्नाला जोडूनच हा प्रश्न आहे. वंचितांचा इतिहास लेखनाशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा. वंचितांचा इतिहास म्हणजेच सबाल्टर्न हिस्ट्री. सबाल्टर्न ह्या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तो म्हणजे मिलिटरीतील सर्वात खालच्या दर्जाचा अधिकारी असो त्याला सबाल्टर्न असं म्हणतात. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करणे म्हणजेच वंचितांचा इतिहास आणि त्यालाच सबाल्टर्न हिस्ट्री असं म्हणतात. आणि सबाल्टर्न हिस्ट्री ही कल्पना मांडण्यामध्ये इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हू वेर शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण आहेत. तर महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आहे आणि म्हणून ते सुद्धा वंचितांच्या इतिहासाशी संबंधित आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे सुरेंद्रनाथ सेन यांचा वंचितांच्या इतिहासाशी काहीही संबंध नाही. सुरेंद्रनाथ सेन तसेच सर यदुनाथ सरकार, गो. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये समावेश होतो. पुढील प्रश्न आहे, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न पाहताच आपल्या मनात महादेव गोविंद रानडे हे उत्तर येईल. परंतु महादेव गोविंद रानडे यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव द राईज ऑफ द मराठा पॉवर असं आहे. आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, जेम्स ग्रँडफ यांनी अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या नावाने ग्रंथ लिहिला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय इतिहास व संस्कृतीला कमी लेखले आहे. आणि ग्रँडफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा विका राजवाडे व नीलकंठ जनार्दन कीर्तन यांनी दाखवून दिल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ 1817 साली प्रसिद्ध झाला. त्याचे लिखाण कुणी केले होते? कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला आहे आणि त्यात त्यांनी देखील जेम्स ग्रँडफ यांच्यासारखं भारतीय संस्कृती व इतिहासाला कमी लेखला आहे. तर विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आहे आणि त्यात त्यांची निपक्षपाती प्रवृत्ती दिसून येते. म्हणजेच त्यांनी निपक्षपातीपणे भारतीय इतिहासाचं लेखन केलं आहे. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, जेम्स मिल. जेम्स मिल यांनी 1817 मध्ये हा ग्रंथ लिहिला होता, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. आणि हा ग्रंथ ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. पुढील प्रश्न आहे, द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 1841 मध्ये कुणी लिहिला? जेम्स मिलने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या नावाशी मिळता जुळताच हा ग्रंथ आहे. परंतु हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी 1841 मध्ये लिहिला होता, द हिस्ट्री ऑफ इंडिया. पुढील प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कधी प्रसिद्ध झाले? 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं होतं आणि ह्या पुस्तकाला भारताच्या इतिहास लेखनात पहिलं स्त्रीवादी लेखन असं समजलं जातं. तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक 1888 मध्ये प्रकाशित झालं होतं. पुढील प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात डॅश डॅश संस्कृतीमध्ये झाली असे सध्या परिस्थितीत म्हणता येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुमेर संस्कृती. मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात झाली असं म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. आणि त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या
फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वप्रथम कोणत्या विद्यापीठात इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गॉन्टिजेन विद्यापीठ. गॉन्टिजेन हे जे विद्यापीठ आहे हे जर्मनीमध्ये आहे आणि त्याची स्थापना 1737 मध्ये झाली होती. प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे कुणाला म्हणता येईल? रेने देकार्त हे जे आहेत हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते आणि त्यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात एक नियम आहे, तो म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. आणि हा नियम इतिहासशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा आहे. आणि आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं व्होल्टेअर यांना म्हणता येईल. व्होल्टेअर हे देखील फ्रेंच तत्त्वज्ञ होते आणि व्होल्टेअर यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असं होतं. पुढील प्रश्न आहे, रिझन इन हिस्ट्री हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? लिओपॉल्ड ओन रांके यांनी इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली आणि त्यांचे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि रिझन इन हिस्ट्री हे जे पुस्तक आहे हे फ्रेडरिक हेगेल यांनी लिहिलं होतं. फ्रेडरिक हेगेल हे जर्मन तत्त्वज्ञ होते आणि त्यांनी ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते आणि त्यालाच द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असं म्हणतात. पुढील प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा जगप्रसिद्ध असा ग्रंथ कोणता? कॅपिटल हा ग्रंथ थॉमस पिकेटी यांनी लिहिला आहे आणि ह्या पुस्तकावर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न देखील विचारण्यात आला होता. आणि कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या नावाने ग्रंथ लिहिला आहे. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाचा एक सिद्धांत मांडला आहे आणि तो म्हणजे समाजातील वेगवेगळ्या घटकांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी साधने उपलब्ध होत नाहीत आणि त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षांचा इतिहास आहे अशी मांडणी त्यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये केली आहे. पुढील प्रश्न आहे, हर्षचरित हे संस्कृत काव्य कोणी लिहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाणभट्ट. इसवी सन 700व्या शतकात बाणभट्ट यांनी लिहिलेले हर्षचरित हे काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. पुढील प्रश्न आहे, कल्हण याने इसवी सन 12व्या शतकात लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ कशाच्या इतिहासावर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काश्मीरच्या इतिहासावर. पुढील प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुझुक ई बाबरी. पुढील प्रश्न आहे, अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अबुल फजल. यात पर्याय क्रमांक 4 जे आहे ते म्हणजे झियाउद्दीन बर्नी हे जे आहेत हे मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमधील महत्त्वाचे नाव आहे आणि त्यांनी तारीख ई फिरुजशाही या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. पुढील प्रश्न आहे, सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. या बखरीत कुणाच्या कारकिर्दीची माहिती मिळते? सभासद बखर ही छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात लिहिली गेली, परंतु या बखरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीची माहिती मिळते आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, भाऊसाहेबांची बखर यात खालीलपैकी कशाचे वर्णन आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पानिपतची लढाई. भाऊसाहेबांची बखरीत त्याचप्रमाणे होळकरांची कैफियत या नावाची देखील एक बखर आहे आणि त्यात होळकर घराणे आणि त्यांचे योगदान याची माहिती भेटते. पुढील प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कुणी केला? विल्यम जोन्स जे होते यांनी 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती आणि एडवर्ड सईद हे जे आहेत यांनी प्राच्य विद्यावंताच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम केलं आहे. तर मायकल फुको हे जे आहेत हे 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार आहेत आणि यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं आहे. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 फ्रेडरिक मॅक्स मुलर. मॅक्स मुलर हे जर्मन होते आणि मॅक्स मुलर यांनी द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले होते आणि तसंच मॅक्स मुलर यांनी ऋग्वेदाचा देखील जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला आहे. पुढील प्रश्न आहे, 7 जुलै 1910 रोजी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विका राजवाडे. विका राजवाडे यांनी
आपल्या स्वतःचा इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार केला होता आणि त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले आहेत. पुढील प्रश्न आहे, मीरा कोसंबी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? रायटिंग कास्ट अँड रायटिंग जेंडर हे जे पुस्तक आहे हे शर्मिला रेगे यांनी लिहिलं आहे. तर क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स हे जे पुस्तक आहे हे मीरा कोसंबी यांनी लिहिलं आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या इतिहासकाराला रियासतकार या नावाने ओळखले जाते? हे चारही जे पर्याय आहेत हे इतिहासकार आहेत आणि या चारही इतिहासकारांचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणे. त्यात सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, गोविंद सखाराम सरदेसाई आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा समावेश होतो. आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार या नावाने ओळखलं जातं, कारण त्यांनी मराठी रियासत या नावाने मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. पुढील प्रश्न आहे, कुट्टियम ही केरळमधील युनेस्कोच्या जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेली परंपरा आहे. ही परंपरा कशा संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाट्य परंपरा. कुट्टियम ही केरळमधील नाट्य परंपरा आहे आणि तिचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, रम्मन हा धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य कोणत्या राज्यातील आहे? रम्मन या उत्सवाचा देखील युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे आणि रम्मन हा धार्मिक उत्सव उत्तराखंड राज्यातील गढवाल या जिल्ह्यातील आहे. पुढील प्रश्न आहे, छाऊ नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित नाही? छाऊ हे जे नृत्य आहे याचा देखील युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समाविष्ट केलेला आहे. छाऊ हे जे नृत्य आहे हे पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा या राज्याशी संबंधित आहे. त्याचा उत्तर प्रदेश राज्याशी काहीही संबंध नाही. म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. छाऊ हे जे नृत्य आहे याचा देखील समावेश युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट केला आहे. पुढील प्रश्न आहे, संकीर्तन ही युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समाविष्ट केलेली परंपरा कोणत्या राज्यातील आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणिपूर. तसेच पंजाबमधील ठठेरा जमाती जी आहे तिची तांब्याच्या आणि पितळी भांडे बनवण्याची जी कला आहे तिचा देखील युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट नसलेला पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कांग्रा व्हॅली रेल्वे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि द कालका शिमला रेल्वे तीनचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात केला आहे, परंतु कांग्रा व्हॅली रेल्वेचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पुढील प्रश्न आहे, पुण्यामध्ये राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1964. पुढील प्रश्न आहे, 1929 मध्ये सुरू झालेले प्रगती ह्या साप्ताहिकाचे संपादन कुणी केले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक शंकर शेजवलकर. प्रश्न आहे, पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित भारत एक खोज ही मालिका कोणी दिग्दर्शित केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्याम बेनेगल. आणि यात पंडित नेहरू यांची भूमिका रोशन सेठ यांनी केली होती. भानुअथय्या यांचा नुकताच मृत्यू झाला आहे आणि ते भारतातील पहिले ऑस्कर विनर होते. त्यांनी गांधी या ऑस्कर विनर चित्रपटात कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम केलं होतं आणि त्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे, तमाशा हा शब्द मुळात कोणत्या भाषेतील आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्शियन. तमाशा या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा होतो. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्या कवीने अफजलखान वधाविषयी रचलेला पोवाडा प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कवी अज्ञानदास. पुढील प्रश्न आहे, सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवर आलेले पहिले नाटक होय. हे नाटक मराठी रंगभूमीवर कोणी आणले? वि. ज. कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे नाटक मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक आहे. तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले संगीत शाकुंतल हे नाटक अतिशय गाजले होते. आणि गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा नाटकात जरटकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने मार्मिक टीका केली आहे. आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 विष्णुदास भावे. विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. पुढील प्रश्न आहे, मूकनायक हे नाटक कुणाचे आहे? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी संगीत मान अपमान हे नाटक लिहिलं होतं. तर राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं होतं. आणि मूकनायक हे जे नाटक आहे हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलं होतं. तसंच
खाडिलकर यांच्या किचकवध या नाटकावर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती, कारण त्यातून ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण होत असे. पुढील प्रश्न आहे, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कुणाचे आहे? आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार आणि घराबाहेर यासारखी नाटके लोकप्रिय केली. तर विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल हे नाटक मराठी रंगभूमीवर खूप गाजले आणि वादग्रस्त राहिले. आणि विश्राम बेडेकर यांनी मराठी रंगभूमीवर टिळक आणि आगरकर हे नाटक आणले. आणि रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांचं आहे. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध साहित्यिक वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाच्या धर्तीवर लिहिले होते? हे चारही नाटके शेक्सपियर यांची आहेत, परंतु वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाच्या धर्तीवर लिहिले होते. पुढील प्रश्न आहे, पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये परदेशी तंत्रज्ञांचे सहाय्य घेऊन तयार करण्यात आला. त्यात खालीलपैकी कुणाचा सहभाग नव्हता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दादासाहेब फाळके. पुंडलिक हा कथापट बनवण्यात दादासाहेब तोरणे, अप करंदीकर, SN पाटणकर आणि VP दिवेकर यांचा सहभाग होता. दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला आणि तो सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला पहिला चित्रपट होता. म्हणून दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, कोणता चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला व त्यामुळे तो चित्रपट भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट ठरला? सावळ्या तांडेल हा जो चित्रपट आहे तो चित्रपट मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कमलाबाई मंगरुळकर यांनी निर्माण केला होता. तर बाजीराव मस्तानी हा चित्रपट 1925 मध्ये भालजी पेंढारकर यांनी निर्माण केला होता आणि त्या चित्रपटातून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले होते. आणि आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, तर विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढले होते. आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, संत तुकाराम. संत तुकाराम हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. संत तुकाराम या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामाची भूमिका केली होती. पुढील प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 29 ऑगस्ट. मेजर ध्यानचंद यांना 1956 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे, 13व्या शतकात कोणत्या इटालियन प्रवाशाने आशिया खंड व विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मार्को पोलो. युआन श्वांग हे चीनी प्रवासी होते आणि ते इसवी सन 630 मध्ये आले होते. इब्न बतुता यांनी 14व्या शतकात इस्लामी जगताची सफर घडवून आणली. तर थॉमस कुक यांनी 19व्या शतकात पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आधुनिक पर्यटन युग सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिले? बाळ ज पंडित हे जे आहेत हे क्रिकेट सामन्यांचे मराठीतून समालोचन करत असत. तर गोपाळ निळकंठ दांडेकर हे दुर्ग अभ्यासक आहेत आणि गेरहार्ड मर्केटर हे जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल नकाशा बनवणारा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, विष्णुभट गोडसे. विष्णुभट गोडसे यांनी 1857च्या काळात माझा प्रवास हे पुस्तक लिहिले होते आणि त्यातून 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती आपल्याला भेटते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1975. पुढील प्रश्न आहे, भिलार हे भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सातारा. महाबळेश्वर पाचगणीजवळ हे गाव आहे. पुढील प्रश्न आहे, 1998 मध्ये मुंबईतील कोणत्या म्युझियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे करण्यात आले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. पुढील प्रश्न आहे, कोणाच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मिती सुरू झाली होती? रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश याचं संपादन केलं आहे. तर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड संपादित केले आहेत. आणि महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार केले आहेत. आणि मराठी विश्वकोश निर्मितीचे नेतृत्व तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केले होते. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. धन्यवाद.